नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आपल्याकडे आता स्टॉकमध्ये नवीन बघा ही रेडीमेड रांगोळी आलेली आहे. फोम शीटवर ही रांगोळी प्रिंट केलेली आहे. त्याला प्लास्टिकचं कोटिंग आहे आणि ही 2 in 1 रांगोळी आहे. म्हणजे ती कशी ती मी तुम्हाला सांगतेच पुढे व्हिडिओमध्ये. त्याच पहिले इथे बघा हा अष्टलक्ष्मी दिवा पण आपल्याकडे सेलिंगसाठी आहे. ज्यांना पाहिजेल आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर WhatsApp करू शकता. तर हा जो दिवा आहे तो तुम्ही म्हणजे आपण आपल्या देवाऱ्यामध्ये अखंड दिवा लावायचा असतो. तर तो अखंड दिवा हा तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये लावू शकता. पूर्ण जर तुम्ही वरपर्यंत भरलात तर हा दिवा तुमचा संध्याकाळपर्यंत चालणार आहे. थोडंसं तेल तुम्हाला वाढवायची त्यामध्ये गरज असते, नाहीतर कधी-कधी गरज पण लागत नाही. तर अशा हा अखंड अष्टलक्ष्मी दिवा तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये रोज लावू शकता. अष्टलक्ष्मीचे स्वरूप जे आहे ते सगळे इथे दिलेले आहेत. ह्या 8 लक्ष्म्या आहेत आपल्या आणि मध्ये गणपती बाप्पांचं स्वरूप आहे तिथे. तर असा हा अष्टलक्ष्मी दिवा तुम्ही ऑर्डर करू शकता. विधिवत याची पूजा करून हा सिद्ध करून तुम्हाला दिला जाईल. तुमच्या घरपोच मिळेल तुमच्या ॲड्रेसवर. आणि त्याच्यानंतर ही बघा लक्ष्मी माता सॉरी अन्नपूर्णा माता मी कमलच्या या बाउलमध्ये ठेवलेली आहे. तर हा बाउल पण आपल्याला आपल्याकडे भेटणार आहे. आणि याच्यामध्ये छोटी साईज पण आहे. हा मोठ्या साईजमध्ये आहे. जवळून दाखवते मी तुम्हाला. तर असा हा कमल बाउल आहे बघा. त्याच्यामध्ये आपण नैवेद्य दाखवू शकतो लक्ष्मी मातेला, कारण कमळाचा बाउल आहे. कमळ लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. किंवा मग असं आपण धान्य भरून हे अन्नपूर्णा मातेला त्याच्यामध्ये ठेवू शकतो. असं मल्टिपल यूज आपण करू शकतो याचा. त्याच्यानंतर हा जो स्टूल दिसतोय आपल्या बालकृष्ण त्याच्यावर विराजमान झालेले आहे. तर हा स्टूल पण आपल्याकडे भेटेल. तुम्हाला ज्यांना कोणाला ऑर्डर आहे ह्याच्यातलं काही करायचं असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर WhatsApp करा. आणि हे जे हळदी कुंकूचे बाउल तुम्हाला इथे दिसत आहेत हे पण आपल्याकडे सेलिंगसाठी अवेलेबल आहेत. आणि श्रीयंत्र पण आपल्याकडे अवेलेबल आहे. अशी कमळगट्ट्याची माळ बघा मी श्रीयंत्रावर ठेवलेली आहे, कारण कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरच ठेवली जाते. तरी आणि हे लक्ष्मी कुंचन आहे. तर लक्ष्मी कुंचन पण आपल्याकडे सेलसाठी आहे. तर या वस्तू आपल्याकडे सेलसाठी भेटणार आहेत. तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर WhatsApp करू शकता. तर चला आता आपण रांगोळीचे डिझाईन्स बघूया. हे रेडीमेड रांगोळी आहे आणि ही बघा सगळ्यात पहिलं स्वामी समर्थांपासून सुरुवात करूया. तर अशी मस्त प्रिंट केलेली आहे. ही फोम शीटवर प्रिंट केलेली आहे. प्लस त्याला मी मगाशी जसं सांगितलं 2 in 1 आहे. तर त्याला मॅग्नेट पण आहे. तर ही रांगोळी काय एवढी मोठी आपण फ्रीजवर किंवा कुठे लावू नाही शकत. तर जे छोटे रांगोळीचे आहेत फोम शीट ते माझ्याकडे मॅग्नेट पण आहे त्याला. तर ही आपण आपल्या देवाऱ्यासमोर किंवा आपल्या दारासमोर ही रांगोळी जी आहे रेडीमेड रांगोळी तुळशीसमोर वगैरे ठेवू शकतो. आणि याच्यामध्ये अजून एक डिझाईन आलेलं आहे. तसे बरेचसे डिझाईन आहेत. सध्या मी हे 2 डिझाईन जास्ती करून मागवलेले आहेत. त्यानंतर हे श्री कुलस्वामिनी प्रसन्न अशी ही रांगोळी आहे. तर इथे बघा मस्त अशी तुळस आहे. हा ज्ञानकमळ आहे. हे गोपद्म आहे. त्यानंतर इथं स्वास्तिक आहे. लक्ष्मीची पावलं आहेत आणि हे पण ज्ञानकमळ अष्टदल कमल आहे. तर अशी ही रांगोळी आहे श्री कुलस्वामिनी प्रसन्न. याच्यामध्ये आपल्याला कस्टमाइज करून पण भेटू शकतं. तुम्हाला हवं असेल तर कस्टमाइज करून पण भेटेल. त्याच्यानंतर हे जास्ती करून हे कुलस्वामिनी आणि श्री स्वामी समर्थ मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे छोटे रांगोळीमध्ये बघा तुम्हाला भेटणार आहेत. हे मी सांगितलं जसं 2 in 1 आहेत ते आहेत ही रांगोळी. तर हे तुम्ही ॲज अ फ्रीज मॅग्नेट पण यूज करू शकता आणि तुम्ही देवाच्या समोर आपल्या दारामध्ये पण ठेवू शकता उंबऱ्यावर वगैरे. तर ह्याच्यामध्ये डिझाईन्स दाखवते मी तुम्हाला. हे स्वस्तिक आहे बघा आणि याच्यामध्ये इथे मागे बघा इथे हे मॅग्नेट दिलेलं आहे. हे प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक कोटिंगचं आहे त्यामुळे असं दिसत आहे. तर हे आहे स्वस्तिक. त्यानंतर हे बघा सरस्वती पद्म आहे हे. तर आपल्या दसऱ्याला वगैरे आपण पूजा करतो. तर हे आपण ॲज अ फ्रीज मॅग्नेट सगळे हे जे आहेत ते फ्रीज मॅग्नेट आहे. किंवा असं बघा तुम्ही देवासमोर पण ठेवू शकता आपल्या. हे बघा किती छान दिसतं. तर हे मी असं दाखवलं, हे मगाशी असं दाखवलं नाही. तर हे असं देवाऱ्यासमोर आपण ठेवलं तर ही किती छान दिसणार आहे बघा.
तर असं हे रांगोळी जी आहे आर्टिफिशियल रेडीमेड रांगोळी ती भेटणार आहे. त्याच्यानंतर आता हे छोट्यामध्ये मी तुम्हाला डिझाईन्स सगळे दाखवते एक एक करून. त्याच्यानंतर हे आहे काय म्हणतो आपण, गोपद्म आहे याच्यामध्ये. त्यानंतर इथे हे ज्ञानकमळ आहे. सगळ्याच्या मागे तुम्हाला हे दिलेलं आहे, मॅग्नेट दिलेलं आहे, किंवा तुम्ही असं रांगोळी म्हणून पण देवासमोर ठेवू शकता. 2 in 1 आहे. त्याच्यानंतर हे ओम आहे. त्यानंतर हे अन्नपूर्णा माता आहे. आपण हे फ्रीजवर लावू शकतो, किचनमध्ये वगैरे लावू शकतो, किंवा आपल्या कपाटावर वगैरे लावू शकतो. तर हे अन्नपूर्णा मातेचं आहे. त्यानंतर हे दुसरं अन्नपूर्णा मातेचं आहे डिझाईन. याच्यामध्ये कस्टमाइज पण होईल, तुम्हाला हवं असेल तर डिझाईनमध्ये आपण बनवून देतो. त्याच्यानंतर हे स्वामींचं आहे बघा, श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी वचन याच्यावर दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. हे आपण फ्रीजवर लावू शकतो, किचनमध्ये लावू शकतो, किंवा मग देवाऱ्यामध्ये पण असं आपण ठेवू शकतो. तुम्हाला इथे दाखवते मी. तर देवाऱ्यामध्ये पण आपण ठेवू शकतो, किंवा मग हे जे अन्नपूर्णा माता आहे ही पण आपण इथे असं देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो, किंवा मग हे सरस्वती, म्हणजे याच्यातलं कोणतंही डिझाईन तुम्ही देवाऱ्यामध्ये पण ठेवू शकता. इथे हे बघा सरस्वती आहे, तर ही आपण इथे ठेवू शकतो, किंवा मग आपण ही अन्नपूर्णाची जी मॅग्नेट रांगोळी आहे ती आपण इथे पण अशी अन्नपूर्णा मातेच्या शेजारी ठेवू शकतो. हे बघा, तर इथं आपण अशी असं हे ठेवू शकतो. म्हणजे खूप दिसायला पण किती छान दिसते, बघू शकता तुम्ही. म्हणजे कसंही तुम्ही याला यूज करू शकता. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये तुमची आयडिया, तुम्ही कसं डोकं चालवाल त्याच्यावर आहे. तर हे आहे एक डिझाईन. त्यानंतर हे राहिलं अशक्य हे शक्य करतील स्वामी. हे तुम्ही मस्त असं फ्रीज मॅग्नेट म्हणून लावू शकता, किंवा मग देवाऱ्यामध्ये ठेवू शकता. देवाऱ्यामध्ये ठेवलं तर खूपच छान दिसणार आहे. तुम्ही बघू शकता इथे दत्त माऊलींच्या शेजारी मी ठेवलेलं आहे बघा. 2च मिनटं, हे फ्लॅश ऑन झालेलं आहे. हां, बघू शकता तुम्ही किती छान दिसते. तर ह्याच्यावर असं आपल्याला नीट दिसत नाही, पण ह्याच्यावर लाईट पडली की बघा इथे स्वामींची जी हे आहे प्रतिमा आहे ती इथे दिसते बघा. तर असं आहे. आणि त्यानंतर हा श्री आहे. तर एवढे हे जे आहेत हे रांगोळीचे जे फोम शीटवर आर्टिफिशियल रांगोळी आहे, तर एवढं आलेलं आहे आपल्याकडे, स्टॉकमध्ये आहे. ज्यांना कोणाला आवडलं असेल स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. परत मी एकदा दाखवते तुम्हाला, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे स्वस्तिकमध्ये आलेलं आहे. हे आहे आपलं ज्ञानकमळ. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला जे आवडेल ते त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर हे गोपद्म आहे. त्याच्यानंतर हे अन्नपूर्णा माता. त्याच्यानंतर हे सरस्वती. तर ह्याच्यामध्ये कस्टमाइज पण होईल, त्याचं काही टेन्शन नाही, कस्टमाइज करून पण देतो आपण. त्याच्यानंतर हे आपण फ्रीजवर लावू शकतो, किंवा देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि हे श्री आहे. आणि मोठ्यामध्ये 2 मी हे जास्त करून मागवलेले आहेत सध्या तरी, बाकीचे डिझाईन पण आहेत. हा आहे ओम राहिलं, तर ओमचा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आणि त्यानंतर हे मोठ्यामध्ये बघा, हे आपण फक्त देवाऱ्यासमोर आपल्या दारासमोर वगैरे ठेवू शकतो. श्री स्वामी समर्थ, मस्त ओम आहे. इथे स्वामींची मस्त चित्र दिलेलं आहे, आणि इथे पादुका आहेत. त्यानंतर हे श्री कुलस्वामिनी प्रसन्न. तर ज्यांना कोणाला कोणता आवडला असेल ते स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर पाठवू शकता.